दोन घास तुझ्या पोटात गेले ना म्हणजे ताजं तवान होशील, अन्न पण वाया जाणार नाही. नाही तर अन्न शाप देत ग. तू बस, मी तुझ्यासाठी वाढून आणते. नकोय मला. आणि तुम्ही परत परत मला अन्नाला नाही म्हणायला लावू नका. अरुण, कुठल्याही बातमीनं न डगमगणारा आहे मी. बोल, काय झालं? बाबा, मी लग्न करतोय. लग्न? वा वा, आनंद आहे, आनंद आहे. बाबा, तुम्हाला कळवायला हवं होतं. मला तुम्हाला बोलवायला हवं होतं. आनंद तेव्हाही झाला असता आणि आताही होतोय. काय रे, आमच्या होणाऱ्या सुनेचं नाव काय? आरती. आरती. छान छान, आनंद झाला, आनंद झाला. अभिनंदन. हा, आशीर्वाद आहेतच. हे बघ, आता दुसऱ्या परिवारातली मुलगी आपल्या परिवारात येते. आरतीला जप. सुखी राहा. आईला काळजी नको. शंभो सांगतो तिला मी. बर, ठेवू फोन. आशीर्वाद असू द्या. अरे ते तर आहेतच. ठेवतो फोन. दादा लग्न करतोय का? राधा, उद्या तुला एक मुलगा बघायला येणार आहे आणि मला अगदी मनापासून वाटतं की हे स्थळ आहे ना, ते नक्की होईल. जा, झोप जा, आराम कर जा. उद्या पुन्हा माझं प्रदर्शन. कसं असेल तो मला पाहायला येणारा? काय काय अपेक्षा असतील त्याच्या होणाऱ्या बायकोकडून? सगळ्यांना सुंदर मुलींशी लग्न करायची असतात, मग माझ्यासारख्या कुरूप मुलींनी लग्नच करायचं नाही का? गौरी म्हणते बाईची बुद्धी, तिचं मन, IQ हे महत्वाचं. पण हे सगळं साफ खोट आहे. पुरुषांना फक्त देखणी बाईच लागते आणि ती फार हुशार नसेल तर त्यांचं आणखीनच फावतं. मी सुंदर तर होऊ शकत नाही, पण एखाद्या पुरुषाला वश करू शकते. असंच करावं लागेल. आता दुसरा मार्गच नाहीये माझ्याकडे. हो, अगं पोरी, हा सगळा काय प्रकार आहे? आज जा तुम्ही. मला माझ्या मार्गाने जाऊ दे. पोरी, ही सगळी अंधश्रद्धा आहे. हा सगळा वेडेपणा आहे. असं भ्रमिष्ठासारखं का वागतेस तू? अगं पोरी, उशिरा लग्न होत नाहीत का मुलींची? हो अगं पोरी, वय काय तुझं? अगं 24शीला आहेस. हे फार वय झालं का? पण नकार आहेत ना मला. म्हणून मी ही शक्ती जागवते. एकदा का ही शक्ती मला वश झाली ना की मला काय हवं ते मिळेल. हो अगं पोरी, तसं काही होत नाही. तसं काही नसतं. असं नाही झालं ना तर याच अग्नीत मी जीव देईन. आधी आतमध्ये चल.
मी चल नाही बाबा, येणार. आतमध्ये चल आतमध्ये. अहो त्या आत विझवा दे, आग विझून टाका. चल मग चल आतमध्ये, चल म्हणते ना. सोड मला. अहो ती आग सोड मला. चल आतमध्ये. सोड चल सोड मला. चल चल. अगं आई, अगं तुझी तब्येत बरी नाहीये ना, मग हा बघण्याचा घाट कशाला घातलास? अगं आपणहून ते लोक येतात म्हणाल्यावर नाही कशाला म्हणायचं. खरंच आपल्याला नाहीये. अगं माझ्या नशिबाने माझं लग्न झालं तर ठीक आहे, नाहीच झालं तर मी तशीच राहीन. आणि मी तुम्हाला जड झाली असेल ना तर तसं सांगा मला. अगं पोरी झालं बोलून, जा आता तयारीला लाग. जा. अगं अथू शाळेत गेलाय आणि गौरी तर अजून आली नाहीये. काय मोठी छोटीचं रामायण अजून चालूच आहे का? अगं तू इतक्या लवकर कशी आलीस? तू तर अगं तुझी तब्येत ठीक नाहीये ना, आणि आज 38वा प्रयोग आहे, म्हटलं तुला मदत करावी. तुला कसं कळलं? अगं तिला भविष्य कळतं ना, तसं वर्तमान काळातलंही न सांगता कळतं. बरं महत्वाचं म्हणजे बाबा कुठे आहेत? शिधा आणायला नाही ना गेले? नाही ग, यावेळी त्याची गरज नाही. आपल्याकडचं कुटुंबाबद्दल त्याला सगळं माहितीये. हो, हुंडा मानपान काही नकोय. दोन्हीकडचा खर्चही तेच करणार आहेत. जा बरं आता लवकर तयारीला लागा. हा बाबा येतीलच इतक्यात, त्यांना घेऊन येणार आहेत. जा. ताई काहीतरी गडबड आहे. हे आई अगं तू काळजी करू नकोस, सगळा कार्यक्रम नीट पार पडेल. हा फक्त आता येताना त्याने स्वतःबरोबर काही विघ्न नाही आणलं म्हणजे झालं. ही माझी पत्नी सावित्री, ही मुलगी राधा, हिची छोटी बहीण गौरी. अथू शाळेत गेलाय आणि आमचा मोठा मुलगा मुंबईला असतो. आणि मला माहिती आहे सर. तुमचे धाकटे बंधू आले नाही, आपला काहीतरी गैरसमज होतो मगापासून. मग दूर करा ना. गौरी, मी म्हणजे मलाच लग्न करायचंय. कितवा? गौरी, दुसरं, मी बीचवर आहे. मला 12 वर्षाचा मुलगा आहे. माझी सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. मुलाची आबाळ होऊ लागले म्हणून. अच्छा, म्हणजे तुम्हाला बायको नकोय, मुलाला सांभाळणारी, रंधावाडा उष्टी काढणारी, बायको लेवल असणारी केअरटेकर हवी आहे. 37 वेळा 37 मुलांनी नाकारलेल्या मुलीला मी 38वा पसंत करतोय. माझे उपकार मानायचे सोडून वरती माझीच उलट तपासणी करतायत. रमाकांत, तुमच्याबद्दल चांगलं ऐकलं होतं. हे बघा, माझे बाबा चांगलेच आहेत. प्रश्न आहे ना तो तुमच्या चांगुलपणाचा. आणि तुम्हाला एवढं सगळं माहित होतं, मग बघायचं नाटक कशाला केलं?
एवढी सगळी कामं करण्यासाठी बाई हवी होती तर तिला बायको नावाचं लेबल कशाला लावता? हे बघा, 37 वेळा नकार पचवलेत मी. आता माझा नकार तुम्हाला पचतो काय ते बघा. दीड दमडीची तू, तुला काय माहितीये? 1 मिनिट. आमच्या घरचा रस्ता कुठे जातो माहितीये ना? मसण वाट्यात जाताय की येऊ सोडायला? काय चाललंय? भीमरूपी स्तोत्र म्हणतोय. कशाला त्या ब्रह्मचार्याचं स्तोत्र म्हणताय? यातलं धनधान्य आपल्याकडे नाही. पुत्र पौत्र म्हणाल तर 4 ठाव दिली आहेत. आणि भूत प्रेत संबंध आदी नित्य सहवास आहेच. आणि रोग व्याधीचं म्हणाल तर माझं जिवंत उदाहरण आहे. सावित्री, आज शनिवार आहे. भीमरूपी स्तोत्र म्हणावं असं शास्त्र सांगते. 7.5 तर आमच्या 5वीलाच पुजलेली. नियतीने जे घडवलंय ना ते घडणारच, ते अटळ आहे. हो, पण आपल्या बरोबर आपल्या मुलांच्या नशिबात का हे असले भोग? त्यांना का त्रास? तू असा विचार का करतेस? हा जरूर स्वतःच्या हिमतीवर उभा आहे. स्वतःचं शिक्षण त्याने पूर्ण केलंय, स्वतःचं लग्नही जमवलंय. संसारी करेल जमेल तसा, आपल्याला पैसाही पाठवतोय. डोळ्यासमोर तो नाही, त्याचं सुख बघायला मिळत नाही. आणि जे समोर आहे ते अशी नकार घंटा. आपल्या बहिणीच्या आधी लग्न ठरवलंय. एवढा शिकला सवरलाय पण एवढीही अक्कल नाही आपल्या बहिणीला राधेला काय वाटेल. तसंच काहीसं घडलं असेल ना, त्याचा नाईलाज झाला असेल. तुमचा स्वभाव मला अजिबात कळत नाही. इतकी वर्ष झाली, 4 मुलं आहेत आपल्याला सोन्यासारखी. अथूचं शाळेत मास्तर कौतुक करतात, त्याचं तुला काहीच वाटत नाही? अहो, पण एवढा सगळा चांगुलपणा आपल्या राधाच्या नशिबात का नाही? पोरीला ग्रॅज्युएट केलं, पदरी काय आलं? काय असं? सावित्री, मी निराश होणार नाही. जे घडायचं ते घडणारच. ती वेळ यावी लागते. कधी येणार? आपण उलथून गेल्यावर? दारिद्र्य, करंट नशीब आणि ही राधा आपल्या 5वीलाच पुजलेली आहे. हादीवर झोपवण्याऐवजी मला या लाकडाच्या गादीवर कधी झोपवाल असं झालंय मला. आई, ते सुख सुद्धा आहे ना तुझ्या नशिबात इतक्या लवकर नाहीये. बाबा, चला उठा, झोपायला जा. अहो, उद्या लवकर उठायचंय ना. आणि हो, त्या फडक्यांच्यात उद्या 10व आहे ना. जा बघू, जा. चला उठा. आई, तू नशीबवान आहेस हा, आपल्या घरातच. गौरी मेले, थांब, तुझ्या पेकाटातच लात मारते. दळभद्री मेली, बघा हो कशी बोलते. चला आता, चल. हो हो, चल. ते हाते, चला हो, चला.
हा बोला वकील साहेब. काय? अच्छा, हो का? नाही, तुम्ही आम्हाला कळवलं त्याबद्दल काही नाही, पण या गोष्टीशी आमचा काहीही संबंध नाही. हे तुम्ही का सांगताय? फोन ठेवा आणि आपली केस अटेंड करा, समजलं? काय झालं? नाश्ता जरा व्यवस्थित करा तुम्ही. औषधं घ्यायचेत ना तुम्हाला? डॅड, अहो काय झालं? वकील साहेब काय बोलले? म्हणजे जोवर तुम्हाला सगळं कळत नाही, माझ्याकडून ते तुम्ही वदवून घेत नाही, तोपर्यंत तुमचे प्रश्न संपणार नाहीत. अहो पण सांगितलं तर काही बिघडेल का? मला काहीही फरक पडत नाही. ते असे अपघात होत राहतात. कोणासाठी आणि का रडायचं आपण? आज आरतीनं कोर्ट मॅरेज केलं. अहो काय सांगताय? आता बेशुद्ध पडून आमची धावपळ करू नका. खूप महत्वाची कामं करायची आहेत आम्हाला. अहो पण आरती आपली आपली नाही, अहो आपली अजिबात नाही. हजारदा सांगून तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये का वसू? आता एखाद्यानं आत्महत्या करण्यातच धन्यता मानली तर त्या व्यक्तीला आपण कसं आणि कुठवर वाचवणार? कदाचित आरतीचा निर्णय बरोबरही असेल. कदाचित, पण परंतु अशा अपूर्णांकांवर यशाची गणितं सोडवता येत नाहीत रणजित. माणसाने केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त त्याला इथेच भोगावं लागतं. तिलाही लागेल आणि लागावंच, हीच इच्छा आहे माझी. दुःखाच्या वाटेवर चालणाऱ्यांनी सुखाची अपेक्षा करणं शुद्ध वेडेपणा आहे. बोला. नाही, मीटिंग पुढे ढकलायची नाही. मी येतोय ताबडतोब. थांबा इथंच थांब. आता दोघांनी नाव घ्या बघू. नाव उखा ना ग. मी एकच पाठ केलाय, तोच घेऊ. हा, घे ना. शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून, शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून, अरुणचं नाव घेते तुमचा मान राखून. अगं बाय माझी ये. हा आणले आता तू. मी पण तू पण म्हणजे लग्न तूच केलं ना व? मग घे की. घे. हा. भाजीत भाजी मेथीची, हा. भाजीत भाजी मेथीची, आणि आरती माझ्या प्रीतीची. अरे पट्ट्या, चल या या आता मापट ओलांडून ये बाय. हा, ये पुढं.
मग लग्न? झालंच असेल. बाकी आजचा दिवस अगदी आनंदाचा आहे आमच्यासाठी. तर साखरवाटी या गावात वाटेन की दुःखासारखं तर काही नाही ना.